आज आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयावर चर्चा करूया। आजचा आपला टॉपिक आहे आभा कार्ड, ज्याला ABHA म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड असे सुद्धा म्हणतात। आता हे नेमकं आभा कार्ड काय आहे, या कार्ड काढल्यानंतर याचे फायदे कोणते आहे आणि या कार्डचा कुठे कुठे आपण वापर करू शकतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आभा कार्ड म्हणजे जणू एका आपल्या आरोग्याची कुंडली सारखीच आहे। पूर्वी काय व्हायचे, समजा मी यवतमाळचा रहिवासी असेल, समजा मला एखादा आजार झाला आणि मी माझे सगळे जे टेस्ट असेल, लॅबोरेटरी टेस्ट जे काही असतील ते मी यवतमाळला केले समजा, आणि मला समजा माझं ट्रीटमेंट जे आहे ते यवतमाळला न करता मला नागपूर किंवा मुंबई किंवा कुठेही दुसऱ्या इतर महानगरामध्ये करायचं असेल, तर अशा वेळेस काय करायचं की बाबा सोबत मला सगळे माझे मेडिकल रिपोर्ट ते कॅरी करावं लागते, सोबत न्यावं लागत असते। परंतु आता आभा कार्ड असल्यामुळे या सगळ्या रिपोर्ट जे आहे ते सोबत न्यायची काही आवश्यकता नाही। कारण आभा कार्ड मध्ये एक 14 नंबर अंकी असतो, ज्यामध्ये QR कोड असतो, आणि त्या QR कोड मध्ये आपल्या सगळ्या ज्या मेडिकल हिस्ट्री आहे, आपल्या म्हणजे आपल्या कोणती बिमारी झालेली आहे, आपण कोणत्या मेडिकेशन म्हणजे कोणत्या आपण औषधी घेत आहोत, या सर्व माहिती त्या आभा कार्ड मध्ये सेव्ह होणार आहे। तर मग काय होतं मित्रांनो, समजा आपण एखाद्या हॉस्पिटलला गेलो जिकडे या आयुष्यमान भारत योजना इम्पॅक्ट आहे, अशा हॉस्पिटलमध्ये आपण आपला आभा कार्ड म्हणजे आपल्या संमतीनुसारच, जोपर्यंत आपण आपली संमती देणार नाही तोपर्यंत या कार्डचा वापर त्या हॉस्पिटलवाले करणार नाही। जेव्हा आपण त्याला संमती देऊ त्यानंतर समोरच्या डॉक्टरांना आपल्या आभा कार्ड वरूनच आपल्याला काय आजार झालेला आहे या सगळं माहिती त्यांना मिळणार आहे। चला मित्रांनो, आज आपण आता आभा कार्ड आपल्या मोबाईलद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे कसं काढूया, हे याची प्रोसिजर आपण जाणून घेऊन येऊया। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे काही क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे, त्यानंतर इथं तुम्हाला आभा अशा प्रकारचं टाईप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आभा कार्ड येईल, त्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल तुम्हाला यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर इथं आल्यानंतर क्रिएट जे काही तुम्हाला आभा कार्ड आहे, जर तुम्ही बनवलेलं नसेल तर तुम्हाला इथून क्रिएटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे तुमचं जे काही आभा कार्ड आहे ते बनवू शकता। तर इथं पहिलं जे ऑप्शन आहे, तर आपण आधार थ्रू इथं क्रिएट करून घेऊया। तर इथं आधारवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर अशा तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल। सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर, ज्या कोणाचं तुम्ही आभा कार्ड करायचं आहे त्यांचा आधार नंबर इथं टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं आय ॲग्रीवरती ज्या क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथं जे काही कॅल्क्युलेशन होईल ते इथं ॲन्सर टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। तर माझा जो काही आधार नंबर आहे तर मी इथं एंटर करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो। त्यानंतर जे आहे आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल, ते OTP तुम्हाला जसेचा तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर आपण जे इथं OTP जे आहे इथं एंटर करून घेऊया। तुमच्या मोबाईलवर जे OTP आलेला असेल ते तुम्ही इथं तुमचा OTP इथं फिल करून घ्यायचा आहे। तर माझ्या मोबाईलवर इथं OTP आलेला आहे, तर मी तो OTP एंटर करून घेत आहे। तर माझ्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे ते इथे तुम्हाला शो करेल। तुमचा जो काही नंबर आहे ते इथे तुम्हाला शो केल्यानंतर इथं तुम्हाला OTP आलेला टाकायचा आहे। त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता माझे जे प्रोफाईल आहे तिथं माझं जे काय आभा कार्ड आहे ते इथं आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जे काय आभा कार्ड आहे ते काही मिनिटांमध्ये जे आहे बनवू शकता व घरबसल्या तुम्ही तुमचं आभा कार्ड डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे जे तुम्ही तुमचं आभा कार्ड काढू शकता। आज आपण आभा कार्ड काय आहे, त्याचे नेमके फायदे कोणते आहेत, हे संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत, व ते कसं काढायचं ऑनलाईन घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे किंवा लॅपटॉप कम्प्युटरद्वारे, हे सुद्धा संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे। तर मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या कुटुंबातील सर्वांचे व आपल्या गावातील लोकांचे सुद्धा आभा कार्ड काढण्यास मदत करावी व आभा कार्डचे महत्व काय हे सुद्धा त्यांना सांगावे। जय हिंद, धन्यवाद।